मुलांनो कथा घ्यायची का आता? हां सगळं सांगतो. हां आज आपल्या इथं काही पाहुणे येणार इथं, आपल्याला लवकर सांगायची कथा बरं का. ठीक आहे, तोंडात पेन काढा. आपल्या तोंडातून बरेचसे शब्द निघतात. काय काय बोलतोय समोरला उपयोगाला येते का नाही, की उपयोगाला आलं तर आपल्याला कळत नाही. आणि मग आपला स्वभाव सुद्धा आपण बदलत नाही. एक माणूस होता बरं का, एक माणूस, त्याच्या बाजूचा माणूस, त्याच्या बाजूचा माणूस, त्याच्या दोस्ताचं, त्याच्या पाहुण्यातलं, त्याच्या घरातलं, ही सगळे माणसं त्याला कटाळे होते. काय बोलते की राव, नुसतं कडकच बोलते म्हणायचे. हां वैतागून गेले. आता घरी आलं त्यानं, पाय धुतलं, पाय धुवून टावेलनं हात पुसलं, पाय पुसलं, बसलं की काहीतरी आगा बोलायचं, अजून उगाच आगा बोलायचं. स्वभाव काही बदलायला तयारच नाही आणि कुणाचं ऐकायचं बी नाही, फक्त मीच बोलणार. एका दिवशी काय केले, ती वरी कपडे अडकवायची खुट्टी असते की नाही, हां कपडे अडकवायच्या खुट्टीवर कुणीतरी शर्ट अडकवलं होतं. आणि ह्यानं काय करायचं माहिती आहे का, तिथं रोज आपला रुमाल ठेवायचं. त्याने ते शर्ट बघितलं, राग आला, असं शर्ट ओढलं. आता ते खरं तर उचलून जर काढलं असतं असं, ठेव का, आता ही कॉलर आहे की नाही आपलं अडकवलं असतं की नाही, त्याला असं उचलून काढलं निघतं की नाही. ह्यानं काय केलं, असंच ओढलं. ओढल्याबरोबर ती खुटीचा खिळा असते की नाही, कडचं ती हुक असते का, ते अडकलं, टारकून शर्ट फाटलं. मग ते शर्ट कुणाचं होतं, ह्याच माणसाचं होतं. काहीच बोललं नाही, इकडे बघितलं, गपची बसलं, बाजूला सरकलं. सगळे दोस्त कंटाळले. असं दोस्त आला रस्त्यानं चाललं, दोस्त आला का, अरे हे आलं मग तिथं लगे बाजूला सरकायचे. आता घरी बायकोसुद्धा कंटाळी होती बरं का भैया संदीप, बायकोसुद्धा कंटाळी होती. आता बायको कंटाळून कसं जमल, घरात बोललंच पाहिजे, थोडा वेळ शांत बसून पुन्हा बोललं पाहिजे. जेवा ओ, भाजी घ्या, पाणी घ्या, कपडे आणा, हे आणा म्हणलं पाहिजे की नाही. पण हे बी कंटाळे होते. आता आली परेशानी. काही दिवस असंच गेले. मग कुठलं औषध देते ह्याला, रागानं बोलायचं कमी होते का, औषध देऊ का, दवाखान्याकडे जावं का, इकडे बघ हे दवाखान्याकडे जावं का, काहीच नाही. दवाखान्याकडे जावा, दवाखान्यात नेलं तर तिथून उठून यायचं, ह्या डॉक्टरला काय अक्कल आहे का म्हणायचं, डॉक्टरला अक्कल नाही म्हणायचं नाही. ते डॉक्टर वैतागून जायचं. एकदा तर काय केलं डॉक्टरने माहिती आहे का, ह्याचं रागानं बोलल्यामुळे ह्याचं BP बरोबर आहे का, शुगर बरोबर आहे का म्हणून असं झोपवले असं खाली तपासायला. मग ह्याला काय केलं, असं ते असतं का स्टेथोस्कोप, त्याला काय म्हणायचं, स्टेथोस्कोप म्हणायचं, ज्याच्यामुळे आपल्याला छातीचे ठोके, आपला कप बरं का, छातीमध्ये कप असला ते बी कळते बरं का. हां छातीचे ठोके, कप, बरंचसं अंतर्गत क्रिया आपल्या त्या ह्याच्यामुळे कळतात. मग त्यानं ते छातीवर ठेवलं असं करून. तुम्हाला तपासलं की डॉक्टरना, तुम्ही दवाखान्यात गेला का नाही, कधी गेला का नाही. मग काय करते डॉक्टर, काढते कानात घालते, असं तपासते, गपची बसते, काहीच बोलत नाही त्यावेळेला. तर निरीक्षण करत असते, काय झालं काय नाही, पोटात काय रोग आहे का, इकडं तिकडं काय आहे का. मग चिठ्ठीवर गोळ्या लिहिते आणि तीन सकाळ संध्याकाळ घ्या म्हणते, 3 दिवसांनी या म्हणते, असंच म्हणते कधी. मग डॉक्टरचं बी नियोजन तसं होतं. ती बघायला तोपर्यंत काय केलं हे ना, खाली झोपलं होतं, त्या डॉक्टरच्या तोंडावर थुकले, असं थुकले, हट उचलले लगेच रागानं. त्या बायकोला तर म्हणली ह्याला काय आहे का नाही म्हणली काय सेन्स. हां दवाखान्यात आणले तपासायला. त्या दिवशीपासून घरात बी बोलणं बंद. मग दोघं, त्या पोराचं, त्या माणसाचं मुलगा आणि त्या माणसाची पत्नी, दोघंजण काय केले, हळूच बाहेर पडले घराच्या. सकाळी 4:30ला बरं का. किती वाजता, 4:30ला बाहेर पडले. बाहेर जाऊन तिथं म्हणले आता आपण ह्याच्याकडे जाऊत म्हणले, डॉक्टरकडे जाऊत म्हणले. तिथं एक लय भारी डॉक्टर होता बघा. त्या डॉक्टरने काय म्हणलं, तुम्ही असले काय उपाय करू नका आणि त्यांना माझ्याकडे घेऊन या म्हणले. मग घरी गेले, लय प्रसिद्ध डॉक्टर आहे, तुम्ही चला म्हणले. ह्याने काय म्हणलं माहिती आहे का, ते डॉक्टर नको, कुठला महाराज नको, कुठला देव नको, मी येतच नाही म्हणले. 3 दिवस वाट बघितलं, 3 दिवस डॉक्टरने 3 दिवस वाट बघितलं आणि डॉक्टरच घरला आलं. कोण आलं, डॉक्टर काही साधं सुद्धा आलं नाही.
मस्तपैकी उगं महाराजाचे कपडे घालून आलं, कमंडलू घेतलं हातामध्ये, इकडं तांब्या घेतलं, इकडं झोळी घेतलं आणि दारामध्ये त्यानं असतानाच ती माणूस रागानं बोलायचं माणूस होतं का नाही, दारामध्ये असतानाच वाजलं दार. माय घरात कोण आहे का व? मग ती बाई लगे पदर घेऊन आली, कोण आहे म्हणली, बघितली, तिने ओळखली ही डॉक्टर आहे. आणि डॉक्टरनं काय केले, कपडे बदलून डिस्कस केले, म्हणजे काय वेषांतर केले आणि आले मध्ये. महाराज या 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 या. त्या महाराजाला खुर्चीवर बसवायचं नाही बरं का, महाराजाला खाली बसायची सवय असते. मग ती महाराजाला खाली कपडा आतरला, खाली बसवलं, पाणी दिलं प्यायला आणि म्हणलं तुमचं घर लई चांगलं आहे बघा, धन्य धन्य घर आहे तुमचं, वा 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 वा. लगे हे मध्ये आलं गेलं की हे काही चांगला माणूस होता का, रागारागानं बोलणारा माणूस होता, असं करून रागानं बोललं. आणि मग ह्याला बसलं समोर, इकडून पोरानं हाताला धरलं, बसा की महाराज समोर, बसा की महाराज समोर. बायकोने बोलले की बसा की महाराज समोर. आता ह्या महाराजाच्या समोर बायकोला रागराग करता येत नाही, मुलाला काय म्हणता येत नाही, आईसमोर काय म्हणता येत नाही, म्हणून ती रागारागा बोलणारा माणूस होता का संदीप. ते काय केलं, गपचिप बसलं तिथं. महाराजांनी काय केले, मधल्या झोळीमधली एक बाटली काढली बारकी आणि असं करून कडकड 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 वाजलं, गिलासामध्ये ओतले पाणी, काहीतरी ओतले, पाण्यासारखंच होतं ती. आणि म्हणले एवढं प्या की म्हणले, हे पाणी हे अमृत आणलं म्हणले. मी लई लांब गेलो होतो म्हणले, हिमालयाच्या पर्वतामध्ये फिरलो, बर्फामध्ये फिरताना एवढाले पाय बर्फात गेले होते आणि तिथल्या वनस्पतीचा रस काढून आणला म्हणले. मी आणला म्हणले रस. मी काय बी कुठलंही पाला आणायचं, पाणी द्यायचं असलं असतं कुठं म्हणलं त्यानं. नाही 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 प्या म्हणले. इकडे इकडे बघत बघ काय केलं, गिलास घेतला असं करून आणि इतकं खराब तोंड केलं. आता जर तुम्हाला कारल्याचं पाणी पाजवलं मी, कसं करता तोंड रे तुम्ही? जेवता जर तुम्हाला जेवता गोड खाल्लं, गोड गुलाबजामुन खावला तुम्ही, बालुशाही खावला आणि हळूच एक बालुशाहीसारख्याच रंगाची कारल्याची फोड दिलो, खाता का? खाता. पण तोंड कसलं करता, तोंड कसलं करता, उघडं तोंड करतो का नाही, कडू तोंड करतो का नाही, तसलंच तोंड करून त्यानं पाणी पिलं. पाणी पिलं ते औषध होतं का काय होतं की, आणि ठेवलं ग्लास खाली. ठेवल्याबरोबर महाराजानं लगेच बोलायला चालू केले. महाराज म्हणले त्याला, हेले महाराज म्हणून बोलले. महाराज म्हणून बोलल्यामुळे त्याने बी जरा खुश झालं, हां मला कोणतरी चांगलं म्हणलं म्हणलं त्यानं. आणि मग हे काय दिलं तुम्ही, हे काय दिलं तुम्ही आणि तुम्ही काय घेतलं, मी काय दिलं आणि तुम्ही काय घेतलं, हे दोघांचं बोलणं चालू होतं. अहो मी काय दिलं ह्याला नाही महत्त्व, मी जे दिलं त्यावेळेला तुम्ही तोंड कसलं केलं होतं, तोंड कसलं केलं होतं, तोंड कसलं केलं रे, हां कसलं केलं होतं, वंगळं केलं होतं. बरं ती वंगळं तोंड केल्यावर, ती पदार्थ खाल्ल्यावर तुमचं तोंड किती वेळ वंगळं राहते? आपला पदार्थ, कडू पदार्थ खाल्ल्यावर आपल्या तोंडामध्ये किती दिवस राहते कडूपणा? आता मी कारलं खाल्लं एवढं, आता ती कडू कारलं माझ्या तोंडामध्ये किती वेळ माझं तोंड कडू ठेवते सांगा बरं? हां किती? 15 ते 20 मिनिट आहे की नाही? म्हणजे पदार्थाचा कडवटपणा लय वेळ टिकते का? लय वेळ टिकते का? पण महाराज एखाद्याला जर तुम्ही कडक बोललो, कडू बोललो तर ती कायम टिकते का नाही? टिकते का? मग कडवट खाल्लेल्या पदार्थापेक्षा कडवट बोलणं किती कडू असते का नाही? कोणीतरी तुमचा अपमान केला असला, तुम्हाला कोणतरी खवचट बोललं असलं, विसरता का तुम्ही रे? विसरता का? माणसं तर विसरत नाही, सारखं त्याच्या मनामध्ये धग असते आहे. या माणसानं मला असं म्हणलं, या माणसानं मला असं म्हणलं, ह्या माणसानं माझा अपमान केलं, या माणसानं माझा अपमान केलं. राहते का नाही धग? राहते का नाही धग? हां तुम्हाला सुद्धा बघा, अभ्यास केला असलास, आलं नसलास, काहीतरी कारण असलं, रागानं बोललं, अपमान करून बोललं, विसरता का तुम्ही? नगरी बाबा अपमान करून बोलतेत म्हणून तुम्ही समोर बी येत नाही का नाही? हां लक्षात ठेवा, खाण्याच्या पदार्थातल्या कडूपणापेक्षा बोललेलं कडूपण हे जास्त काळ टिकते. म्हणून बोलताना जपून बोलायचं. जिभेवर कडूपणा जास्त वेळ टिकत नसते, पण जिभेनं बोललेला कडूपणा जास्त काळ टिकतंय. लक्षात ठेवा, पिढ्यानपिढ्या पुस्तकामध्ये सुद्धा आले, बऱ्याच पुस्तकामध्ये, कादंबऱ्यामध्ये, ऐतिहासिक पुस्तकामध्ये
ऐतिहासिक पुस्तक म्हणजे राजा महाराजाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकामध्ये, बरं का, लक्षात तुमच्या, संभाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकामध्ये, भगतसिंगच्या पुस्तकामध्ये, रामप्रसाद बिस्मिलच्या पुस्तकामध्ये, राजगुरूच्या पुस्तकामध्ये, ते काकुरी खांडामध्ये जे प्रकरण झालं त्याच्यामधले, त्याच्यानंतर राजगुरूला, लक्षात ठेवा, राजगुरू तिकडं चालले होते इंग्रज अधिकाऱ्याला मारायला. त्या इंग्रज अधिकाऱ्याला माराय जात असताना ज्यानं चाडी केली होती ह्या काही तर राजगुरू लपल्या म्हणून सांगायला गेलं होतं. तिथं बी त्या माणसानं कडवट बोललं होतं. त्याचं उत्तर राजगुरूने लय भारी दिलं होतं. बघेपर्यंत गोळ्या झाडल्या होत्या, ओळखूसुद्धा आली नाही, उचलून असं आपटलं होतं मुंडक्यावर खाली, तिथंच घरात केलं होतं. भगतसिंग मागून पळत आले. काय झालं तर त्यांना लक्षात आलं कार्यक्रम त्यांनी काय केला, राजगुरूंनी आटोपलेला आहे व्यवस्थित. समजलं का? हा कडवटपणा माणसं कधीही विसरत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून कडवट बोलायचं का? कडवट कधीही बोलायचं नाही. नेहमी जरा चांगलं बोला. जीभ खाण्याला आणि बोलण्याला, चांगलं बोलण्याला संस्कारासाठी दिले आहे, कुणावर राग वैताग संताप करण्यासाठी दिलेले नाही. पण उगाचच आपण काय करतो माहिती आहे का, हे ना असलं म्हणून त्याला शिव्या द्यायचं, त्यानं तसलं म्हणून शिव्या द्यायचं, काहीतरी कडवट बोलायचं, कुणी चांगला अभ्यास करलं, चांगलं काम करलं त्याला खौट बोलायचं. ही सगळी वृत्ती जर बदललो तुम्ही तर तुमच्यासोबत मैत्री जास्त होती आहे. तुम्ही जर जास्तच बोललो, बघितलो का त्या गोष्टीमधल्या त्या हिरोला घरात कोणी बोललं का? त्याची मुलगी बोलत नव्हती, त्याची पत्नी बोलत नव्हती, त्याचा मुलगा बोलत नव्हता. आता उगं नाविलाज म्हणून घरातले माणसं बोलत होते. शेजारी पाजारी मित्र शेजारचे दुकानदार तर काहीच बोलत नव्हते. तसं राहायचं का मग? कळली गोष्ट आता? ठेवलं.